शिवलिंग स्थापन केल्याच्या नंतर ते शिवलिंग किंबहुना भगवान शंकरांचं पूजन कोणत्या प्रकारामध्ये केलं जातं, त्यामध्ये वेदांतामध्ये ज्या 3 प्रक्रिया सांगितलेल्या आहे, चल, अचल आणि चलाचल, ह्या तिन्ही प्रक्रिया आपण काल बघितल्या. मग आम्ही ज्यावेळी आंघोळीला जातो गंगेवर, तेव्हा ज्यावेळी आम्ही शिवलिंग तयार करतो वाळूचा, त्यावेळी ते शिवलिंगाचं असणारं पूजन अर्चन झालं की पाणी ओवाळून त्या शिवलिंगाचं पुन्हा विसर्जन करायचं असतं. त्याला पार्थिव पूजाही म्हणतात. त्यानंतर काही प्रश्न श्री सूतजी महाराजांनी आता सांगितलेले आहेत. श्री सूतजी महाराज पुढे सांगतात की गृहस्थ आश्रमीयांनी शिवाची पूजन करावं की नाही. कारण गृहस्थ आश्रम करत असताना त्यांना काही धर्म आहे का, भगवान भोलेनाथांचं पूजन करत असताना. तर त्यावेळी ते सांगतात प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे, बरोबर की नाही. मग देवघरामध्ये शिवलिंग असावंच, बरोबर की नाही. त्या शिवलिंगासमोर नंदी असावाच. पण कुठं, शिवलिंगासमोर नंदिकेश्वर भगवंत असतातच. तुम्ही कुठेही मंदिरात जा दर्शनाला, समोर नंदिकेश्वर भगवान आहे की नाही, आहेच. पण ज्यावेळी आपण घरामध्ये शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळी आपल्या असणाऱ्या देवाऱ्यामध्ये फक्त शिवलिंगच असावं, त्या ठिकाणी नंदी चालत. मग तो शिवलिंग आणि नंदी हा कुठं असतो माहिती आहे तुम्हाला, तुळशी वृंदावनामध्ये तुळशीच्या झाडासमोर. पण ऐका, ज्यावेळी आम्ही तुळशी समोर, तुळशीच्या त्या कोळम्याच्याच बाजूला ज्यावेळी आपण ते शिवलिंग आणि नंदिकेश्वर ठेवतो, त्यावेळी एक दक्षता घ्यायची, त्या असणाऱ्या तुळशीची असणारी सावली शिवलिंगावरती पडता कामा नये. भगवान भोलेनाथांना तुळस चालत नाही. तुळसी भगवान विष्णूंना प्रिय आहे. म्हणून अशा काही गोष्टी, असे काही नियम आजच्या या कथासत्रामध्ये आपण पाहणार आहोत. प्रेमाने एकदा वरती हात घ्या. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव, हर 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 महादेव. शिवपिंड आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो, तेव्हा आपण ज्यावेळेस देवघरामध्ये आपला गणपती असतो, बरोबर की नाही. मग देवघरामध्ये मूर्ती आपण कशी ठेवावी, मूर्ती ठेवण्याचंही काही शास्त्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती समोर असावी आणि महादेवाची असणारी ती पिंड सगळ्यात शेवटी असावी. महादेवाचं पूजन सगळ्यात शेवट व्हावं, बाकी सर्व देवतांचं पूजन अगोदर करून घ्यायचं आणि भगवान भोलेनाथांचं असणारं पूजन सगळ्यात शेवटी करायचं. आणि भगवान भोलेनाथांचा जो खालचा भाग असतो, त्या भागाला किंबहुना त्या भागाचं तोंड कोणत्या बाजूला असावं, उत्तरेकडं असावं. आणि उत्तरेकडं जो भाग असतो, जो खालचा भाग आहे, तर तो भाग म्हणजे पार्वती माता आहे. त्या पार्वतीचंही पूजन आपल्याकडून झालं पाहिजे. किंबहुना आपण ज्या शिव मंदिरामध्ये जातो त्यावेळी त्या शिव मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण प्रदक्षिणा घालता येत. भगवान भोलेनाथांचं ते असणारं निर्माल्य ओलांडू नये. ओलांडल्याच्या नंतर शरीराला रोग जडतो, आपलं असणारं ऐश्वर्य हे जातं. त्याकरता भगवान भोलेनाथांच्या मंदिराला किंवा पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. भगवान भोलेनाथांना सगळ्यात प्रिय चंदन आहे, बरोबर का. भगवान भोलेनाथांना चंदन नाही, भस्म लावल्या जातं. त्याच्यामुळं बऱ्याच महिला मंडळ ते शिवलिंगाला भला हळदी कुंकाने नाहून माखू घालतात. त्या शिवपिंडाला हळदी कुंकू व्हायचं नसतं, त्याला भस्म आवडतो. भगवान भोलेनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना पांढरं फूल आवडतं, लाल फूल चालत नाही. त्यामुळं इथून पुढं भोलेनाथांना लाल फूल व्हायचं नाही.
पांढऱ्या फुलामध्ये आपण आवर्जून एक फुल वापरतो, धोत्र्याचं. कधी कधी धोत्र्याचं फुल म्हटलं की कोणी म्हणेल धोतर घालून आलेल्या माणसाने वाहिलेलं फुल. ते नाही, त्या धोत्र्याला धतूर म्हणतात, पण त्याचा शब्द भ्रंश झाला आणि धोत्राचा आपण म्हणायला लागलो. तो खरा शब्द आहे धतूर, धतुराचं फुल. हे भगवंताला प्रिय आहे. त्याचबरोबर केतकी जे पुष्प आहे, केवड्याचं फुल, काल आपण बघितलं त्याला शाप देण्यात आला. ते फुल भगवान परमात्म्याला चालत नाही. आणि भगवान परमात्म्याला जर पान कोणतं आवडत असेल तर ते बेलाचं पान आहे. बेलाचं पान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे. बेलाचं पान आम्ही ज्यावेळेस वाहतो, किंबहुना भगवान भोलेनाथांना बेलाचं पान आवडतं, याचं कारण काय? उमापती महादेव की. सत्व, रज आणि तम हे तीनही गुण जो निर्माण करतो तो भोलेनाथ. त्या भोलेनाथांना 3 पानाचं बेल व्हायचं. एक भाव असा असतो, सत्व, रज आणि तम हे तीनही गुण निर्माण करणारा तो आहे. म्हणून 3 पानाचं असणारं बेल भगवान परमात्म्याला वाहिलं जातं. दुसरा भाव आपल्याला असं सांगता येईल, आपल्या जीवनात असणाऱ्या 3 अवस्था, बालपण, तरुणपण आणि वृद्धपण, ह्या 3ही अवस्था त्या परमात्म्याला समर्पित करायच्या, म्हणून 3 पानाचं बेल. आणि ऐका, बेलाच्या झाडाखाली जर शिवपिंड असेल आणि त्या शिवपिंडाची जर पूजन आम्ही केलं तर तो भोलेनाथ खूप लवकर प्रसन्न होतो. हे मी नाही सांगत, शिवपुराण सांगते. म्हणून घरासमोर बदामाचे, अशोकाचे, नारळाचे आम्ही जे झाडं लावतो ना, त्या झाडाबरोबर बेलाचं एक झाड लावा. ते झाड जर लावलं, त्या झाडाखाली जर आम्ही शिवपिंड ठेवून जर त्याचं पूजन केलं तर त्याची फलश्रुती खूप मोठी आहे. अजून बेलाचं असं महत्त्व सांगितलं जातं, पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये बेलाचे पान टाकायचं. बेलाचं पान टाकल्याच्या नंतर ते पाणी जर आपण आपल्या अंगावरती जर शिंपडलं तर सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आपल्या ऋषी मुनींनी, संत महात्म्यांनी हे जे नियम दिलेले ते का उगाच नाही दिलेले. आज 2 डिग्र्या घेतल्या म्हणजे तो शाना असं आम्ही समजतो, पण संत महात्मे कोणत्या शाळेत गेले नाही, पण त्यांनी बेलाचं पान भगवान परमात्म्याला वाहिले. याचं कारण काय? ऐका, वाहिलेली बेलाची पानं ही जर आपण वाळायला टाकली, वाळून जर तिचं चूर्ण जर केलं, ते चूर्ण सकाळी अनाशापोटी जर कोमट पाण्यामध्ये जर काढून जर आपण पिलो तर शुगर लेवल होते. अलग लक्षात. इथं जर कोणाला शुगर असेल त्यांनी एवढा प्रयोग करून बघा, शुगर ही कंट्रोल होते. असे बेलाचं महत्त्व आहे. भस्म, बेलाचं पान, पांढरं पुष्प आणि पाणी हे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे. काही जरी उपलब्ध झालं नाही तर हरकत नाही, पण पाणी तर उपलब्ध असतंच. म्हणून रोज जर 1 लोटा पाणी जर आपण घेतलं आणि त्या परमात्म्याला जर समर्पित केलं तर पापमुक्त जीवन होतं. भोलेनाथांना पाणी अतिशय प्रिय आहे. तुम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर भोलेनाथांच्या शिवपिंडीवरती काय असतं? पाण्याची घागर असते की नाही? ती कशा करता?
पाणी आवडतं म्हणून. आणि पाणी डोक्यावर ठेवण्याचं अजून एक कारण आपल्याला बघता येईल. तुम्ही बघा, एखादं जर गरम डोक्याचं असेल गरम डोक्याचं असेल, वरती गरम डोक्याचं जाऊ दे, जर ताप आल्याच्या नंतर आपण कोमट पाण्यामध्ये पट्टी वगैरे भिजवतो आणि ती डोक्याला लावतो की नाही, कशा करता? ताप कमी होण्याकरता. जर असलंच एखादं गरम डोक्याचं, त्याला जर लयच राग जर आला तर काही कथाकार असं सांगतात की त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडायचं. मी संस्थेमध्ये एकदा बोलता बोलता सांगून गेले आणि आमच्या 2 मुलींचे भांडण लागले. तिनं काय केलं, दुसरीला शांत होण्याकरता घेतलं पाणी आणि तिच्या तोंडावर शिपडलं. जसं पाणी शिपडलं तिला दुसरीला असं बदा कुठलं. जास्तच गरम डोक्याचं असलं तर होतं असं. आता आपण जर भोलेनाथांचा जर विचार केला तर भोलेनाथ अतिशय क्रोधायमान आहे. मग भोलेनाथांचं डोकं शांत राहण्याकरताही त्या ठिकाणी ते असणारं पाणी, ती घागर ठेवली जाते. आणि भोलेनाथांचं आपण बघितलं पूजन हे 2 स्वरूपामध्ये केलं जातं, एक मूर्ती स्वरूपात आणि एक लिंग स्वरूपात. पण भगवान भोलेनाथांना लिंग स्वरूपाची पूजन करणारे भक्त जास्त आवडतात. किंबहुना मूर्तीपूजन केलं जात नाही. मूर्तीपूजन जर केलं जातं तर ते फक्त स्मशानात केलं जातं, घरामध्ये मूर्तीची पूजा होत नाही. कारण भोलेनाथांचे असणारे सासरे म्हणजे महाराज दक्षाने त्यांना तसा शाप दिलेला आहे, म्हणून त्यांचं पूजन घरामध्ये केलं जात नाही, तर लिंग स्वरूपामध्ये त्यांचं पूजन केलं जातं. एवढंच नाही, शिवमंदिराजवळ घर नसावं. ऐकताय ना तुम्ही? बघा, बद्रीनाथ केदारनाथला किती जण जाऊन आल्या बरं? बरेच जणी जाऊन आल्या. वरती चढावं लागतं. तो कोणता आहे? केदारनाथ, बरोबर. आजूबाजूला घर आहे का? नाही ना. त्या अमरनाथला जाऊन आलं का कोणी? अमरनाथला घर आहे का आजूबाजूला? तर भोलेनाथांना एकांत आवडतो, पण दुर्दैव लोक तिथपर्यंत जायला लागले, त्याला तिथेही शांत बसू देईना. शिवपुराण असं सांगतं, शिवमंदिर जरी बांधायचं ठरलं तर ते निर्जन वनात असावं, निर्जन स्थळी असावं. याचं कारण काय? शिवमंदिराचा कळस, त्या कळसाची सावली घरावरती पडता कामा नये. जर शिवमंदिराच्या कळसाची सावली घरावर पडत असेल तर त्या घरातील उत्कर्ष कमी होतो. आणि बाय चान्स जर कुणाचं जर घर शिवमंदिराजवळ असेल आणि त्या कळसाची सावली जर घरावर पडत असेल तर त्याला एक उपाय शिवपुराण सांगतं की त्याने नित्य अभिषेक करावा. स्वतःच्या हाताने अभिषेक होत नसेल तर ब्राह्मणाला दक्षिणा देऊन रोजच्या रोज त्याच्याकडून तो अभिषेक करून घ्यावा.